नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे पोलीस आयुक्तालयात भिवंडी गुन्हे शाखाच्या द्वारे सराईत मोबाईल चोरट्यांना अटक करण्यामध्ये यश आले आहे। भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी शेर अली उर्फ पिल्या इमाम फकीर हा गायत्री नगर समोर भिवंडी येथे रामनगर डंपिंग ग्राउंडजवळ चोरीची मोटरसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली। त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटरसायकल आणि 10 मोबाईल आढळून आले। त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चोरीची मोटरसायकल आणि विविध कंपन्यांचे 11 मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। ठाण्यातील मुंबई नाशिक हायवेवर कॅब कार अडवून पुलिस और कस्टम पीछे से आ रहा है, आप गाडी रोको अशी बतावणी करत तसंच कॅब चालकाला आप गाडी बंद करे असं गावठी कट्ट्याचा धाक दाखवत 7 जणांच्या टोळीने भारतीय आणि परदेशी चलन असे 12,29,000 रुपयांची रोकड असलेल्या 2 बॅगा घेऊन पोबारा केला। कोणतेही धागोदोरे नसताना टोळीतील 7 जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केलं। त्यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे। अटकेतील टोळक्याकडून चोरीला गेलेली रक्कम तसंच गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या आणि गावठी कट्टा, जिवंत काडतूस, मोबाईल असा 21,97,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 21,97,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यामध्ये एक इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम 7.5 लाख, ज्यामध्ये 1 लाख भारतीय चलनातील नोटा आहेत आणि 7.5 लाख अशा दुबईच्या दिनार चलनाच्या नोटा आहेत। असा आतापर्यंत एकूण तपास सुरू आहे। याच्यामध्ये प्रेम चंदानी याला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला जो मुख्य आरोपी आहे आणि ह्या एकूण 6 आरोपीपैकी नीता नावाची जी महिला आरोपी आहे तिनं या संपूर्ण प्रकरणाची टीप दिलेली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी डोंबिवली आणि ठाणे आणि भाईंदरला जोडणाऱ्या मुंबईतील जलवाहतुकीच्या कामांना गती देण्याबाबत संसदेत केंद्र सरकारचं लक्ष वेधलं। मेरीटाईम बोर्ड अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरी भागांना जोडण्याची योजना आखण्यात आली आहे। भाईंदर, कोलशेत, काल्हेर, डोंबिवली येथे 4 जेट्टी बांधून सुरुवातीला मीरा भाईंदर, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली शहर जलवाहतुकीसाठी जोडला जाणार आहे। पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी वसई खाडी, उल्हास नदीवरील प्रवासी जलवाहतूक चालवली जाईल, जी लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्राच्या विस्तारासह MMRमध्ये विकसित केलेल्या प्रवासाच्या पद्धतींना पूरक ठरेल अशी माहिती देखील श्री नरेश म्हस्के यांनी दिली आहे। हा महत्त्वाचा प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सूचना द्याव्या अशी मागणी यावेळी श्री नरेश म्हस्के यांनी केली। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. मुंबई विद्यापीठाच्या अधिसेवेवर भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधी म्हणून आमदार निरंजन डावखरे यांना नामनिर्देशित करण्यात आलं आहे। विधिमंडळामध्ये तरुण चेहरा म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते करत असतात। मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत कोकणातील 5 जिल्ह्यातील महाविद्यालय आहेत। त्याचबरोबर काही शहरात विद्यापीठाची उपकेंद्र आहेत। मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालयीन समन्वय तसंच उपकेंद्रात नवे अभ्यासक्रम आणि प्रशासकीय सुधारणा आदी करण्यामध्ये श्री निरंजन डावखरे यांची भूमिका आता महत्त्वाची ठरेल। ठाण्यात TMTचे कंत्राटी चालक अघोषित संपावर गेले आहेत, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत। ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे 550 कंत्राटी चालक मंगळवारी सकाळी अघोषित संपावर गेले आहेत। ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सेवेतील 550 कंत्राटी चालक हे आज सकाळी
संपावर गेले। ठाणे महापालिका क्षेत्रात TMTच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। 474 बसगाड्या असल्या तरी 50% बसगाड्या विविध कारणांमुळे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होत नाहीत। यातल्या 225 गाड्या खाजगी ठेकेदारामार्फत चालवल्या जातात। या बसगाड्या घोडबंदर येथील आनंदनगर आगारातून सुटतात। ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत TMT बसगाड्यांची सुविधा पुरेशी नाही, त्यामुळे या सेवेला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे। व्यंगत्वावर मात करत कलागुण सादर करणाऱ्या विशेष मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी निश्चितपणे महापालिका त्यांच्या पाठीशी उभी राहील। संवेदनशील अशी ही मुलं असून त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करून घेण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रयत्न करेल असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे। जागतिक दिव्यांग दिन हा सर्वत्र 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो। या पार्श्वभूमीवर डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस आयुक्त बोलत होते। या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत अरे रे ते अरे वा या विशेष मुलांच्या कलाविष्कार रसिकांना पाहायला मिळाला। यावेळेस महानगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे पश्चिम येथील स्टेशन रोड जवळील वामन शंकर मराठे ज्वेलर्स या दुकानात धाडसी घरफोडीची घटना घडली आहे। 2 अज्ञात चोरट्यांनी जवळपास 7 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले असून चोरी केलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत 5 कोटी रुपये एवढी आहे। या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। चोरीस केलेल्या दागिन्यांची अचूक वजन आणि किंमत अद्याप मोजणीच्या प्रक्रियेत असल्याने अधिकृत तपशील हाती आलेला नाही। घटनेचा तपास सुरू असून पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे। या चोरीने संपूर्ण ठाणे शहरामध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र या संस्थेच्या माध्यमातून 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये 36व्या वर्षांमध्ये श्री दत्त जयंती उत्सव साजरा झाला। या निमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या निमित्ताने श्री गुरुचरित्र वाचन तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रविवारी या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सव आणि श्री सत्यनारायण पूजन आणि बलिपूर्णाहुती 11 अलंकारांचं अर्पण या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला। 8 ते 10 दिवस या ठिकाणी भाविकांसाठी
अक्षरशः मांदियाळी निर्माण झाली होती. श्री चेतन तांडेल, वैभव तांडेल, स्वप्नील तांडेल यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री स्वामी समर्थ दिंडोरी पळेत आणि श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्र मिठबंदर पवित्र ठाणे पूर्व यांचा आमचा हा आजचा 36वा दत्त जयंती सप्ताह आहे. या केंद्राला गेली 36 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत आणि दरवर्षी आम्ही दिंडोरी पळेत आणि गुरुपळेत असे सर्व उत्सव स्वामींचे करतो. आज दत्त जयंती सोहळा आमचा 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर असा हा साजरा होत आहे. आज आमच्या इथे 12-39 या दिवशी दत्त जन्म उत्सव आहे. दरवर्षी आम्ही हा उत्सव उत्साहात साजरा करतो. आमच्या या केंद्रामध्ये स्वामी जयंती, नवरात्र, श्रावण महिना, स्वामी पुण्यतिथी असे विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू होतात असतात. 36 वर्षापूर्वी कैलासवासी बापूसाहेब तांडेल यांनी हा केंद्राची स्थापना केली. राबोडी परिसरामध्ये राहणाऱ्या श्री अमित चव्हाण आणि सौ श्रेया चव्हाण यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं आगमन झालं. सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजता या पादुका आगमन सोहळ्याला सुरुवात झाली. या निमित्ताने रात्री 8:30 वाजल्यापासून श्री स्वामी समर्थ महाराज पादुका पालखी आगमन सोहळ्याच्या निमित्ताने महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने कीर्तन भजनाच्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं. मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.